विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 232 जागा मिळाल्यात, तर महाविकास आघाडी 50च्या आत थांबली आहे। विशेष म्हणजे 5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेला महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होतं। त्यामुळे विरोधकांकडून ईव्हीएम वर संशय घेतला जातोय। तर निवडणुका ईव्हीएम वर नको, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या या मागणीसाठी पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावांनी लोकशाही बचाव आत्मक्लेश आंदोलन केलं। त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात राज्यभर रान पेटवण्याच्या तयारीत आहे। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव ईव्हीएम विरोधात मैदानात उतरले। 95 वर्षांच्या बाबांनी गेले 3 दिवस पुण्यात आत्मक्लेश आंदोलन केलं। मात्र याच निमित्तानं ईव्हीएम विरोधातील धग आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी बाबा आढावांच्या आंदोलनस्थळी भेट दिली आणि ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी राज्यभर रान पेटवण्याच्या तयारीत आहे अशी माहिती दिली। संसदीय लोकशाही पद्धती याच्यावर हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललंय इथपर्यंत शिवी ठेवून चालणार नाही। शेवटी लोकांच्यातच जावं लागेल, लोकांना जागृत करावं लागेल। खरं म्हणलं तर लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणताही उठाव केला पाहिजे, आज त्याची आवश्यकता आहे। माझं तर मत आहे जयंतराव, आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन नेलं पाहिजे, पूर्ण राज्यभर। बघू ना किती लोकांना ज्यांना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे, ते येणार नाहीत, पण ज्यांना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्या सोबत येतील। आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठं एक जन आंदोलन निर्माण होईल, त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते, हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे। विरोधकांपाठोपाठ महायुतीचे नेते अजित पवार यांनीही बाबा आढाव यांची भेट घेतली। यानंतर अजित पवारांनी ईव्हीएम वरून महाविकास आघाडी नेत्यांना टोला लगावला। ईव्हीएम मुळे पराभव झाला हे विरोधकांनी सिद्ध करून दाखवावं असं आव्हान दिलं। महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही। मग आता हा जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला, जवळपास हे एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे, जवळपास 76 लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे। मग ही वाढ झाली कशी? काही आता नाना पटोले परवा काय म्हणाले, संध्याकाळी मतदान कसं वाढलं? अहो नाना पटोले साहेब, 4:30च्या पुढं 5च्या पुढं लोक तिथं रांगेत आले, ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी 7 ते 9 मतदान झालं तर 5% आणि संध्याकाळी 5 ते दिवस म्हणजे सगळे मतदान संपेपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवारी एकदम 15% वाढली। त्याला आमचा काय दोष आहे? मतदारांनी कधी लाईनीत यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो। बाबा आढाव यांनी आपलं अख्खं आयुष्य गोरगरिबांसह कष्टकऱ्यांसाठी दिलंय। वयाच्या 95व्या वर्षीही बाबा आढाव यांचा दिवस उजळतो चळवळ, आंदोलन आणि सत्याग्रहानं, आणि त्यामुळे त्यांच्यासारख्या संघर्ष यात्रीनं ईव्हीएम विरोधात उतरणं हे खूप महत्त्वाचं असल्याचं बोललं जातंय। कोण आहेत बाबा आढाव? हमाल पंचायत हा बाबा आढावांच्या चळवळीचा आणि कार्याचा केंद्रबिंदू। 1970 मध्ये डॉक्टर बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते। तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते। रिक्षा चालकांना संघटित करून रिक्षा पंचायतीची स्थापना, एक गाव एक पाणवठा या मोहिमेचे प्रणेते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख, सामाजिक समतेची चळवळ उभी करणारे सत्यशोधक म्हणून त्यांची ओळख। आता त्याने कळे त्यांचे दिवस भरलेत असं मला वाटतं। त्यांनी निवडणुका मॅनेज केलेल्या आहेत, लोकांना सगळ्या मॅनेज करणं अवघड आहे ना। आता सगळी शिस्त, घरोघर जाणं वगैरे सगळं ठिकाण, पैसा कोणाचा आहे ते कळलं पाहिजे। जो अपरिमित पैशाचा सगळा वापर चालला आहे आणि सत्तेचा वापर चालला आहे, आवाजच बंद करायचा। आणि प्रेसवाला तुम्हाला या निमित्ताने माझं म्हणणं आहे की मी वर्तवत्वाला सांगेन की हेच निमित्त यावं तुम्ही जरा तुमच्या संघटनांनी उठाव केला पाहिजे। पंतप्रधान तुमच्याशी बोलत नाही म्हणजे काय? आम्ही काय त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल बोलतोय काय? तुम्ही पंतप्रधानावर देशातल्या कारभाराबद्दल विचारायचा आमचा अधिकार आहे।
राज्यात नुकत्याच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी या अनेक पक्षांनी केल्या. निवडणूक प्रक्रियेबाबत राज्यातील नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बाबा आढावांनी आवाज उठवत आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली. बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.